कोल्हापूरनंतर सांगलीतली मोठी बातमी। सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने कमी होत चाललेली आहे। कृष्णेची पातळी ही रात्री 40.6 फुटांवरून आता 40.2 फुटांवर आली आहे। इशारा पातळी मात्र 40 फूट इतकीच आहे। यामुळे कृष्णा काठाला आता दिलासा मिळालाय। जिल्ह्यामध्ये आणि नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुद्धा काहीसा ओसरल्यामुळे पाणी पातळीत होणारी वाढ आता मंदावली आहे। सांगलीच्या कृष्णेची पातळी ही 6 इंचाने कमी झाली आहे। त्यामुळे सांगलीला काहीसा दिलासा मिळालेला आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी कृष्णेचे पात्र हे सुद्धा बाहेर पडलेलं आहे। इशारा पातळी 40 आहे आणि 40 फुटावरच आता सांगलीच्या कृष्णेची पातळी आहे। मात्र 6 इंचाने या ठिकाणी पाणी कमी झालेल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे सांगलीकरांना काहीसा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर वारणा नदी या ठिकाणी जैसे तीच परिस्थिती वारणा नदीची आहे। त्यामुळे हजारो एकर शेती या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। अनेक जनावरांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील तब्बल 4000 लोकांचं कुटुंबाचं या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये अजूनही सतर्कता बाळगण्यात येत आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।